Hello friends, welcome to my channel. Don't forget to press the bell icon. Hello students, through this video series we are learning about standard 8th, 9th, 10th English grammar writing skills questions. These videos are helpful for the board exam paper. Previous videos link are available in description box. Must watch these videos. Today we are going to learn about question number 6b, expand the theme. It is for 5 marks. In this question 4 themes are included. Out of them 2 themes are asked in exam. The first theme is expansion of proverb, maxim, quotation or slogan. The second theme, news report based on the given headline. Third theme, developing a story, narrating an experience with a given beginning or end. And fourth theme, description of place, person, situation. एक्सपांड द थीम या प्रश्न प्रकारात तुम्हाला 4 थीम्सपैकी कोणत्याही 2 थीम्स परीक्षेत दिल्या जातात आणि त्यापैकी एक थीमवर आधारित विस्तारित लेखन तुम्हाला करायचे असते. यासाठी आपल्याला 5 मार्क आहेत. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी मार्किंग स्कीम ऑफ द क्वेश्चन. टायटल अँड बिगिनिंग इट इज फॉर 1 मार्क. म्हणजे शीर्षक आणि सुरुवात करण्यासाठी 1 मार्क आहे. वोकॅब्युलरी अँड ग्रामर इट इज फॉर 1 मार्क. शब्दसंग्रह आणि व्याकरणाचा उपयोग यासाठी 1 मार्क. यूज ऑफ ॲप्रोप्रिएट पॉईंट्स, एक्झाम्पल्स, कन्वेईंग मेसेज इट इज फॉर 2 मार्क. उदाहरणासहित मुद्द्यांचा योग्य पद्धतीने वापर करणे आणि त्यातून निघणारा संदेश पोहोचवणे यासाठी 2 मार्क. लॉजिकल ऑर्डर अँड ऑर कन्क्ल्युजन इट इज फॉर 1 मार्क. तार्किक क्रम किंवा निष्कर्ष कशा पद्धतीने काढला आहे यासाठी 1 मार्क. टोटल 5 मार्क्स अशा पद्धतीने याचे गुणविभाजन करण्यात आलेले आहे. इन दिस व्हिडिओ we will learn about expansion of proverb, maxim, quotation and slogan. First of all, we will see what is a proverb. Proverbs. A proverb is a well-known saying that conveys a general truth or that offers advice on life and behavior. Proverb, it means म्हण. हे एक सामान्य सत्य किंवा जीवनासंबंधीचा सल्ला आणि आपले वर्तन कसे असावे याविषयीची माहिती अत्यंत कमी शब्दात स्पष्ट करते. फॉर एक्झाम्पल, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. प्रत्येक चकाकणारी गोष्ट सोने नसते. Proverbs are simple in form yet packed with meaning. Though they consist of short sentences, they contain a lot of wisdom. म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश यांचा साठा अत्यंत कमी शब्दात साठवला जातो. Proverbs often make use of metaphors to convey their meaning. म्हणींमध्ये विविध अलंकारांचा वापर केला जातो, जसं की रूपक अलंकार. फिगर ऑफ स्पीच हा पण इंग्लिश ग्रामरचा एक भाग आहे. त्याचा व्हिडिओ पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे, तो तुम्ही जरूर पाहावा. देन लास्ट, अनदर फीचर ऑफ proverbial sayings in irony or the use of words to convey meanings that are the opposite of what they usually mean. म्हणी संबंधीच्या गोष्टी किंवा वैशिष्ट्ये दाखवण्यासाठी विरोधाभासी अलंकाराचा पण वापर केला जातो. नाऊ वी विल लर्न एक्सपान्शन ऑफ प्रॉवर्ब्स. एक्सपान्शन ऑफ प्रॉवर्ब्स इज अ मिनिंगफुल रायटिंग टास्क. म्हणींचे विस्तारित लेखन करणे हे एक लेखन कौशल्याचाच भाग आहे. इट इन्व्हॉल्व्स अंडरस्टँडिंग द मिनिंग ऑफ अ प्रॉवर्ब, what is implies and how it relates to the present time. ज्यावेळेस आपण म्हणींचे विस्तारित लेखन करतो त्यावेळेस अगोदर आपल्याला त्याचा अर्थ माहिती असणे आवश्यक आहे. तर मग आपण आजच्या काळामध्ये ही म्हण कशी अर्थपूर्ण ठरते हे विस्तारित करून लिहू शकतो.
To expand a proverb, you will have to explain its meaning and elaborate on its significance by using reasoning and giving examples from real life to convey its truth and wisdom clearly to the reader. ज्यावेळेस आपण म्हणीचे विस्तारित लेखन करतो त्यावेळेस आपल्याला म्हणीचा जो अर्थ आहे तो विश्लेषणासहित स्पष्ट करावा लागतो. यासाठी आपल्याला विविध तर्क आणि उदाहरणांचा उपयोग करणे आवश्यक असते. आपल्या ज्या आयुष्य आहे त्यामध्ये कशा पद्धतीने ही जी म्हण आहे ती लागू पडते याविषयीची माहिती आपण लेखन करताना देणे आवश्यक असते. Fourth point, a good paragraph written for expansion must have unity of thought, order, coherence, variety and expansion. ज्यावेळेस आपण विस्तार करतो त्यावेळेस काही मुद्द्यांना लक्षात ठेवणे आवश्यक असते, जसं की युनिटी ऑफ थॉट, विचारांचा योग्य तो समन्वय, त्यानंतर ऑर्डर म्हणजे क्रम, तिसरा जो पॉईंट आहे कोहिरन्स म्हणजे सुसंगतपणा, व्हरायटी म्हणजे वैविध्यता आणि एक्सपान्शन म्हणजे विस्तार करणे. कथा लिहिताना आपण जेव्हा उदाहरणं सांगत असतो त्यामध्ये सुसंगतपणा आवश्यक असतो, नाहीतर आपण वर एखादी गोष्ट लिहितो आणि त्याचा कसलाही तर्क खाली लिहित नाही. अशा पद्धतीने विस्तार करू नये. सम गाईडलाईन्स फॉर एक्सपान्शन ऑफ प्रॉवर्ब्स मीन्स म्हणी, मॅक्झिम मीन्स नीतिवचन, कोटेशन मीन्स सुप्रसिद्ध वाक्य अँड स्लोगन मीन्स घोषवाक्य. फर्स्ट गाईडलाईन, इन द फर्स्ट इन्स्टन्स रीड द गिवन प्रॉवर्ब, थिंक अबाउट द प्रॉवर्ब अँड अंडरस्टँड इट्स मीनिंग, सिग्निफिकन्स अँड इम्प्लिकेशन्स. सगळ्यात अगोदर तुम्हाला जी म्हण दिलेली आहे किंवा जे घोषवाक्य दिलेलं आहे त्याबद्दल वाचायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर विचार करायचा आहे, त्याचा अर्थ काय आहे, महत्त्व काय आहे आणि त्याचा परिणाम काय आहे याविषयी विचार करायचा आहे. देन थिंक ऑफ 1 or 2 एक्झाम्पल्स फ्रॉम रिअल लाईफ, फ्रॉम बुक्स यू हॅव रीड अँड फिल्म्स यू हॅव वॉच्ड ऑर फ्रॉम अदर सोर्सेस. त्यानंतर तुम्हाला 1 किंवा 2 उदाहरणं सापडायची आहेत जी तुमच्या आयुष्यातली असू शकतात किंवा एखाद्या पुस्तकात वाचलेली असू शकतात. त्यानंतर तुम्ही एखादा जो चित्रपट आहे त्यामध्ये अशी घटना पाहिलेली असेल किंवा इतर कोणते सोर्सेस म्हणजे तुम्ही कुठून ऐकलेली असेल किंवा तुम्हाला माहिती झाली असेल, यावर अगोदर विचार करायचा आहे. देन arrange your thoughts in its logical sequence and write the piece using simple language and keeping to the usually allowed 1 page limit. आता आपण विचार केल्याच्या नंतर सर्व जी उदाहरण आहे त्याला तार्किक क्रमाने लावायची आहेत आणि लिहिताना छोट्या छोट्या वाक्यांमध्ये कसलीही व्याकरणाची चूक न होता अत्यंत सोप्या भाषेत विस्तारित लेखन करायचे आहे. आणि आपले जे शब्द मर्यादा आहे 1 पेज लिमिट त्यामध्येच हे जे लेखन आहे ते करायचे आहे. जास्त मोठे पण करू नये आणि जास्त लहान पण करू नये. देन मेक द ओपनिंग अँड कन्क्ल्युजन इंटरेस्टिंग अँड इम्प्रेसिव्ह. आपल्याला जी सुरुवात करायची आहे आणि जे शेवट आहे कन्क्ल्युजन निष्कर्ष आहे ते अत्यंत प्रभावी करायचे आहे, ज्यामुळे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क त्या प्रश्नासाठी मिळू शकतील. क्वेश्चन कसा येतो पहा. एक्सपांड द फॉलोविंग थीम. अशा पद्धतीनेच आपल्याला प्रश्नपत्रिकेत प्रश्न येतो. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आता ही जी एक प्रोवर्ब आहे त्याचं आपल्याला विस्तारित लेखन करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी राईट द टायटल ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. जे टायटल आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं तेच टायटल आपल्याला ॲन्सरमध्ये लिहायचं आहे. आणि त्यानंतर आपण बिगिनिंग केली विथ द मीनिंग ऑफ ऑनेस्टी. ऑनेस्टी मीन्स बीइंग ट्रूथफुल अँड फेअर इन थॉट, स्पीच अँड ॲक्शन. प्रामाणिकपणा या शब्दाचा अर्थ आपण लिहिला आणि त्यानंतर एक्झाम्पल्स लिहिले.
the lives of great men across the world like Mahatma Gandhi, Jesus Christ, Abraham Lincoln, etc. prove that the greatness was due to their honest nature. History tells us that honest people are always respected. अत्यंत छोटे आणि सोपे वाक्य आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण ऑनेस्टी या शब्दाचा अर्थ आणि काही उदाहरणं लिहिली आहेत. देन in the modern age also people like Dr. APJ Abdul Kalam, Anna Hazare are honored for their honesty and not for their wealth and power. However rich and wealthy they may be, people do not honor dishonest men. मग आपण ऑनेस्टीचं इम्पॉर्टन्स काय आहे ते या सेंटेन्सच्या माध्यमातून सांगितलं की जरी आपल्याकडे संपत्ती असेल पण आपण प्रामाणिक नसतो तर आपल्याला समाज आदर देत नाहीत. नेक्स्ट पॅसेजमध्ये आपण ऑनेस्टी आणि डिसऑनेस्टीमध्ये काय फरक आहे, ऑनेस्टीचं लाईफमध्ये काय इम्पॉर्टन्स असू शकतं याबद्दल माहिती लिहू शकतो. म्हणजे आपण लॉजिकली ऑर्डरने आपलं जे एक्सपान्शन आहे ते लिहित आहोत. पहा, ऑनेस्टी गिव्स करेज टू फेस एनी डिफिकल्टीज. Hence, honest people can achieve any great things in their lives in straight and fair manner. On the other way, dishonest people are cowards. They always want to achieve something with unfair means or corrupt methods. Ultimately, they fail in life. Though a dishonest student manages to get marked by copying, he will not succeed in life. An honest person is remembered even after his death. A dishonest person is hated even during his lifetime. आणि मग आपण प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा यामधला फरक सांगितल्याच्या नंतर शेवटी कन्क्ल्युजन लिहिलं. Hence, honesty is the most important policy one has to follow through his entire life. या पद्धतीने आपण 5 मार्कासाठी टायटल, बिगिनिंग, ॲप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल अँड वोकॅबलरी, स्ट्रक्चर अँड कन्क्ल्युजन या सर्व पॉईंट्सचा यूज करून 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळवू शकतो. या व्हिडिओवर बेस्ट होमवर्क, एक्सपांड द फॉलोविंग थीम. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. इच्छा तेथे मार्ग या प्रोवर्ब्सचा विस्तारित लेखन तुम्हाला करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपांड द थीम यामधला टाईप ए, एक्सपान्शन ऑफ प्रॉवर्ब, मॅक्झिम, कोटेशन अँड स्लोगन याबद्दल माहिती घेतली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इतर थीमची माहिती घेणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू लाईक, share, comment and subscribe the video.